पुणे बेंगलोर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। तब्बल 10 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। तर नागठाणे ते अतीत परिसरात वाहतुकीचा खोळंबा पाहायला मिळतोय। रस्त्यावरील खड्डे, अपूर्ण रस्ते कामांमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली। प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी नागरिक करत आहेत। दरम्यान याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी। सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सध्या अवकाळी पावसाने धुमाकूळ माजला असताना पुणे सातारा महामार्गावरील नागठाणे पासून शेंद्रे अतीतपर्यंत पूर्णतः 10 किलोमीटरची वाहनांची रांग लागलेली आहे। एकंदरीतच त्या ठिकाणी ट्रॅफिक जामच्या समस्येला गेल्या 3 ते 4 दिवसापासून रस्ते विकास महामंडळाच्या या भोंगळ कारभाराचा पूर्णतः त्या वाहन चालकांना हा फटका बसतोय। पुलाचे काम त्या ठिकाणी झालं नसल्यामुळे गेल्या 3 ते 4 दिवसापासून या नागठाणेपासून ते अतीत शेंद्रेपर्यंत तब्बल 10 किलोमीटर मोठ्या प्रमाणात वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत। वाहतूक यंत्रणा पूर्णतः त्या ठिकाणी कोलमडलेली आहे। 2-2 ते 3-3 तास वाहनं एका ठिकाणी अडकलेली परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे। वाहन चालकांनी संताप देखील या संदर्भात व्यक्त केलेला आहे। पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी कुठेही कार्यरत असताना दिसत नाही। अत्यंत कमी पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी कार्यरत असल्यामुळे तासनतास अडकलेल्या या ट्रॅफिक जाम मध्ये वाहन चालकांना त्या ठिकाणी पुढचा प्रवास करण्यासाठी अडचणी येत आहेत। त्यामुळे आता लवकरात लवकर या नागठाणे पुणे सातारा महामार्गावरील नागठाणे ते अतीत शेंद्रे परिसरातील वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी देखील वाहन चालकांनी केलेली आहे। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। कामं झालं पण पर्यायी रस्ते व्यवस्थित करून ठेवायला पाहिजेत। मी कालच कर्नाटकामधून आलो। कर्नाटकाचे रस्ते एवढे सुंदर आहेत आणि आपल्या महाराष्ट्र एवढा चांगला असून सुद्धा आपल्याकडे रस्त्यांची अशी अवस्था आहे आणि तो पण हायवे 48 एवढा मोठा हायवे आणि रहदारीचा रस्ता एवढा बंद करून ठेवला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।